नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आरोग्य सेवक आरोग्य सेविकेचा या ठिकाणी अभ्यास करतोय। 500 सराव प्रश्न आपल्याला बघायचे, त्यामधलं हे सेशन क्रमांक 3 आहे। तांत्रिक घटक या ठिकाणी आपण बघतोय। अभ्यास कट्टा नावाचा ॲप आहे आणि न्यू सिलेबसमध्ये तुम्हाला इयत्ता 8वी 9वी आणि 10वी हे जे क्रमिक पुस्तक आहे ना, बस तेच ॲड आहे। त्याच्यामुळे बस तेवढा अभ्यास केला तरी तुमचं काम सोपं होणार आहे। घरगुती वापरासाठी खालीलपैकी किती क्षमतेच्या वितळ तारा वापरल्या जातात असा प्रश्न आहे। वितळ तारा का वापरतात हा एक आपण मुद्दा वेगळा बघितलेला आहे। वितळ तारा का वापरतात, किती क्षमतेच्या म्हटलंय, 1 एम्पियर 2 एम्पियर 3 एम्पियर 10 एम्पियर। बघा, घरगुती वापरासाठी 1 2 3 आणि 10 वरीलपैकी सर्वच वेगवेगळ्या प्रकारच्या वितळ तारा या ठिकाणी वापरल्या जातात, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे। एकक कालावधीमध्ये घडून आलेले विद्युत कार्य म्हणजेच काय? बघा, एकक कालावधीमध्ये जे घडून येत आहे विद्युत विभव विभवांतर विद्युत शक्ती वरीलपैकी एकही नाही। एकक कालावधीमध्ये जे घडून आलेलं कार्य असतं, विद्युत कार्य असतं, त्याला आपण विद्युत शक्ती असं म्हणतो। चुंबकीय बलरेषा या सलग वक्ररेषा असून त्यांची सुरुवात आणि शेवट कुठून होतो? बघा, चुंबकत्वावर तुम्हाला प्रश्न आहे। चुंबकीय बलरेषा वक्ररेषा आहेत। सुरुवात उत्तर ध्रुवापासून शेवट दक्षिण ध्रुवाकडे, सुरुवात दक्षिण ध्रुवाकडून शेवट उत्तर ध्रुवाकडे, सुरुवात पूर्व आणि हे पूर्व तर नाही चाललं पाहिजे। बघा, सुरुवात उत्तरेकडून होते आहे आणि शेवट दक्षिणेकडे होतो आहे। चुंबकीय बलरेषेच्या बाबतीत हा मुद्दा लक्षात ठेवा। जर वाहक तारेतून विद्युतधारा वाहू दिली तर तिच्या सभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते। हा गुणधर्म कोणी शोधून काढला? सरळ सोपा विद्युतधारेवरचा हा प्रश्न आहे। ओरस्टेड, हर्ट्झ, व्होल्ट्रा, फॅराडे, कोणाचाच चुकणार नाही हा प्रश्न। हान्स ओरस्टेडने विद्युतधारेचा जो चुंबकीय इफेक्ट आहे तो थोडक्यात शोधून काढला। खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा। एखाद्या बिंदूजवळ निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र हे वाहकातून वाहणाऱ्या विद्युतधारेच्या प्रमाणात असते असं म्हटलेलं आहे। बघा, विद्युतधारा किती वाहते ना त्याच्यानुसार चुंबकीय क्षेत्र ठरणार। वाहकातून वाहणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र हे तारेपासूनचं अंतर वाढत गेल्यास कमी कमी होत जातं। एक गोष्ट विद्युतधारेचं प्रमाण आणि दुसरं तारेपासूनचं अंतर। 5 नंबरचा प्रश्न आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। अयोग्य काय? पहिलं विधानही बरोबर आहे। विद्युतधारेच्या प्रमाणानुसार चुंबकीय क्षेत्र तयार होणार, अंतर जेवढं वाढणार तेवढी चुंबकीय क्षेत्राची हे कमी होणार। अयोग्य विधान कोणतं नाही, म्हणजे दोन्ही अयोग्य असं आपण म्हणूया। दोन्ही विधानं बरोबर आहेत या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल। पुढे जातोय, कायम चुंबक तयार करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर? बघा, कायम चुंबक परमनंट चुंबक तयार करायचं आहे। कार्बन, स्टील, क्रोमियम, कोबाल्ट वरीलपैकी सर्व। कायम चुंबकासाठी काय वापरतो? कार्बन स्टील सुद्धा वापरतो, क्रोमियम स्टील सुद्धा वापरतो, कोबाल्ट सुद्धा वापरतो आम्ही। कोणत्या उपकरणामध्ये डीसी मोटरचा उपयोग केला जातो? बघा, डीसी मोटर, मिश्रणी, विद्युत रवी, प्रशीतक वरीलपैकी सर्व। 7 नंबरचा प्रश्न आहे। बघा, डीसी मोटर जे आहे मिश्रणीमध्ये वापरतात, विद्युत इस्त्री म्हणावं लागेल आपलं खरं म्हणजे, विद्युत इस्त्रीमध्ये वापरतात, प्रशीतकामध्ये वापरतात। डीसी म्हटलेलं आहे। डीसी आणि एसी दोन गोष्टी असतात। विद्युतधारेमुळे परिवलन गती निर्माण होते, याच तत्वावर आजच्या विद्युत मोटरचं कार्य चालतं आहे। कोणी शोधून काढलं की विद्युतधारा आहे, परिवलन गती तयार होते आणि त्याच्यावर आधारित विद्युत मोटर आहे। फॅराडे, ओहम, एम्पियर, जूल। शोध कोणाचा आहे? मायकल फॅरेडेचा हा शोध आहे। विद्युत मोटारीचा शोध थोडक्यात मायकल फॅरेडे। दिष्ट विद्युतधारा वारंवारता किती असते? आपण मला वाटतं आधीच्या एका लेक्चरमध्ये बघितलं आहे। दिष्ट विद्युतधारा आणि दुसरी कोणती विद्युतधारा असते? दिष्ट विद्युतधारेची वारंवारता ही 0 असते। प्रत्यावर्ती विद्युतधारा आता लक्षात येईल तुमच्या, प्रत्यावर्ती विद्युतधारा याच्यात डीसी आणि एसी दोन गोष्टी आहे। प्रत्यावर्ती विद्युतधारेचे परिणाम आणि दिशा ठराविक कालाने बदलतात असं म्हटलं आहे। प्रत्यावर्ती विद्युतधारेची आपल्या देशातील वारंवारता ही 50 हर्ट्झ आहेत भारतातली। विद्युत हीटरमध्ये याचा वापर होतो। 10 नंबरचा प्रश्न आहे, योग्य काय? बघा, इंटरेस्टिंग मुद्दा आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे। या ठिकाणी पहिलं विधानही चुकीचं आहे, दुसरंही चुकीचं आहे आणि तिसरंही चुकीचं आहे।
मग किती आहे भारतामधील प्रत्यवर्ती विद्युत धारेची वारंवारता? हा प्रश्न तर येऊन गेला आहे कंबाईनला वगैरे. कशामध्ये याचा वापर होतो? ही बदलत असते की नाही? मुद्दे महत्त्वाचे. परिपथामध्ये असलेले, मी तुम्हाला आहे ना चुंबकत्व नावाचा जो टॉपिक शिकवला आहे का तो बघा, त्याच्यावर 2-3 लेक्चर घेतले आपण, 8वी 9वी 10वी, ते तीनही लेक्चर बघा, चुकणार नाही काहीच. परिपथामध्ये असलेले विद्युत धारेचे अस्तित्व ओळखण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं? ॲमीटर, व्होल्टमीटर, गॅल्व्हॅनोमीटर, यापैकी नाही. विद्युत धारेचं अस्तित्व ओळखायचं आहे, त्यासाठी आम्ही गॅल्व्हॅनोमीटर जे आहे ते वापरणार आहोत. विद्युत जनित्र कोणत्या तत्वावर कार्य करतं? विद्युत चुंबकीय प्रवर्तन, औष्णिक परिणाम, उजव्या हाताचा नियम, वरीलपैकी काही नाही. विद्युत जनित्र कोणत्या तत्वावर कार्य करतं? 12 नंबरचा प्रश्न आहे. विद्युत जनित्र अर्थातच विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वावर हे कार्य करतं आहे. मित्रांनो, ग्रामसेवकची विजयभाऊ बॅच आहे, अभ्यास कट्टा ॲपवर जाऊन तुम्हाला घेता येईल आणि आपला अभ्यास योग्य दिशेने करता येईल. वीजयुक्त तार आणि तटस्थ तार यांच्यामधलं विभवांतर किती असतं? बघा, विभवांतर. तटस्थ, न्यूट्रल वायर आपण त्याला म्हणतो, न्यूट्रल वायर. 13 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. 250 ते 300, 220 ते 250, 320 ते 340. वीजयुक्त तार आणि तटस्थ तारेमधलं विभवांतर किती असतं? 220 ते 250 एवढं असतं. अतिभार म्हणजे काय? अतिभार 14 नंबरचा प्रश्न आहे. धातूच्या चौकटी तांब्याच्या तारेने जमिनीत खोलवर पुरलेल्या तांब्याच्या पट्टीला जोडणे. वीजयुक्त तार आणि तटस्थ तार एकमेकींच्या प्रत्यक्षात संपर्कात येणे. परिपथातून आवश्यकतेपेक्षा कितीतरी जास्त पटीने जास्त क्षमतेने विद्युत धारा वाहने. अतिभार, ओव्हरलोडिंग म्हणतो आपण त्याला. परिपथातून आवश्यकतेपेक्षा कितीतरी जास्त पटीने जास्त क्षमतेने विद्युत धारा वाहने याला आपण अतिभार असं म्हणतो आहे. विद्युत धारा वाहून नेणाऱ्या सरळ वाहकामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा ठरवण्यासाठी कोणते नियम वापरतात? 15 नंबरचा प्रश्न आहे. बघा, विद्युत धारा वाहून नेता येत सरळ वाहक आहे. चुंबकीय क्षेत्राची दिशा कोणत्या नियमानुसार ठरते? उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम, फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम, फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम. हे जे अंगठ्याचे आणि हाताचे नियम आहे ना, हे कन्फ्यूज करतात. इथे तुम्हाला चुंबकीय क्षेत्राची दिशा विचारलं की तुमचं उत्तर आहे ना अंगठ्याचा नियमच असलं पाहिजे. बस, अंगठा, दिशा अंगठ्याद्वारे दाखवली जाते आहे, उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. आता विद्युत धारा निर्माण करण्यासाठीचं उपकरण कोणतं? विद्युत धारा निर्मिती होते आहे व्होल्टमीटर, ॲमीटर, गॅल्व्हॅनोमीटर, जनरेटर. तुम्हाला माहिती आहे व्होल्टमीटर, ॲमीटर आणि गॅल्व्हॅनोमीटर हे तर एकक आहे. विद्युत धारा तयार करणारं जनरेटर आहे. हा शब्द आपण डेलीच्या यूजमध्ये वापरत असतो, किंवा जनरेटर तुम्ही बघितलेलं असतं. परिपथातला जो परिणामी रोध आहे तो कमी करायचा आहे. कोणत्या प्रकारची रोधाची जोडणी करावी लागेल? बघा, एक जोडणी रोध वाढवण्यासाठी, एक जोडणी रोध कमी करण्यासाठी. एकसर जोडणी काय करते आहे? रोध वाढवते आहे. समांतर जोडणी काय करते? रोध कमी करते. पाठच करून ठेवा. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. बघा, प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये पारदर्शक जाताना दिशा बदलण्याची जी घटना आहे ना त्याला प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. अपवर्तन नावाचं एक टॉपिकच आहे तुमच्या सिलेबसमध्ये. वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असल्यामुळे प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्याची दिशा बदलते. बघा, माध्यमांमध्ये प्रकाशाचा वेग वेगळा असतो म्हणून दिशा बदलते असं म्हटलं आहे. पारदर्शक माध्यमातून प्रकाश सरळ रेषेमध्ये प्रवास करू शकत नाही. अयोग्य काय आहे? या ठिकाणी जर बघितलं तुम्ही खाली विविध ऑप्शन आहे. पहिला मुद्दा, एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना जी दिशा बदलण्याची नैसर्गिक घटना आहे का याला आपण प्रकाशाचं अपवर्तन म्हणतो. ही विधान बरोबर आहे. आणि वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो म्हणून त्यांची दिशा बदलते, हेही बरोबर आहे. पण तिसरं जे म्हटलं की पारदर्शकमधून सरळ प्रवास करू शकत नाही, इथे चूक होते. इथे चूक होते सी मध्ये. पुढे खालील विधान अभ्यासा. सर आयझॅक न्यूटन यांनी सर्वप्रथम सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती मिळवण्यासाठी काचेच्या प्रिझमचा उपयोग केला. बघा, सर आयझॅक न्यूटन काय करतायत? इंद्रधनुष्य हे प्रकाशाचं अपस्करण, अपवर्तन आणि परावर्तन या घटनांचं एकत्रीकरण आहे. 19 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. काय बरोबर काय आहे? आयझॅक न्यूटन यांनी ते काचेचा प्रिझम वापरला, हे बरोबर आहे.
इंद्रधनुष्यामध्ये अपस्करणही घडून येतं, अपवर्तनही घडून येतं आणि परावर्तनसुद्धा घडून येतं. तीनही घटनांचा एकत्रित परिणाम म्हणून आम्ही इंद्रधनुष्याकडे बघतो. अगदी बरोबर आहे. अजून एक चौथी घटना याच्यात घडत असते. कोणती माहिती आहे? क्रांतिक कोणासंदर्भातली ती घटना आहे बघा. काय म्हणतो आम्ही त्याला सांगा जरा. ज्यांनी लेक्चर बघितले त्यांना कळेल किंवा वाचन केले त्यांना कळेल. जेव्हा प्रकाशकिरण अगदी लहान कणावर पडतो तेव्हा ते कण वेगवेगळ्या दिशांना विक्षेपित केले जातात. त्या घटनेला आम्ही काय म्हणतोय? तुम्ही जंगलामध्ये वगैरे गेलेत ना तर तुम्हाला कळेल. म्हणजे वरून झाडं, खाली झाडाखाली प्रकाश कसं काय दिसतो? विकिरण, अपवर्तन, परावर्तन, अपस्करण कशामुळे घडतंय? प्रश्न भारी आहे. 20 नंबरचा. प्रकाशाचं विकिरण आम्ही त्याला म्हणतोय. लहान लहान कणावर पडतो आणि तो पसरतो. मग अयोग्य विधान ओळखा. प्रकाशाचं विकिरण 1930 मध्ये त्यासाठीचं संशोधन सी व्ही रमन यांना नोबेल पारितोषिक भेटतोय. ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या रमनच्या स्मरणार्थ 28 फेब्रुवारी हा दिवस आम्ही राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करतो. डॉक्टर सी व्ही रमन यांच्या स्मरणार्थ. 21 नंबरचा प्रश्न आहे. तुम्हाला विचारलं आहे चुकीचं आहे काय? पहिला मुद्दा 1930ला भेटलं. ते संशोधन कधी प्रसिद्ध केलं होतं? तर 1928ला. तेही लक्षात राहू द्या. प्रकाशाच्या विकिरणासंदर्भात हे लक्षात ठेवा. पहिले भारतीय शास्त्रज्ञ होते विज्ञानामधले असं म्हणावं लागेल. शास्त्रज्ञ म्हटलं म्हणजे आलं ते नोबेल मिळवणारे. आणि 28 फेब्रुवारी हा विज्ञान दिन. चुकीची जोडी. बलाचे एकक न्यूटन, ऊर्जेचे एकक जूल, चालीचं मीटर पर सेकंद. वरीलपैकी एकही नाही. बघा चुकतंय काय? बलाचं एकक न्यूटन आहे बरोबर. ऊर्जेचं जूल बरोबर. चालीचं मीटर पर सेकंद बरोबर. चुकत काहीच नाही आहे. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो असं म्हटलेलं आहे. कोणता शास्त्रज्ञ हे तत्व मांडतोय? ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे, सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर आहे. 23 नंबरचा प्रश्न आहे. न्यूटन, केपलर, फॅराडे यापैकी नाही. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे आणि सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर आहे. केपलर यांनी हे नियम किंवा तत्व मांडलेलं आहे. न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांतानुसार जर दोन वस्तूपैकी एका वस्तूचं वस्तुमान दुप्पट केलं तर गुरुत्वबल किती होईल? बघा गुरुत्वाकर्षण सिद्धांत आहे. वस्तुमान दुप्पट केलं तर गुरुत्वबल किती होईल? 0, 1 पट, दुप्पट यापैकी नाही. प्रश्न भारी आहे. वस्तुमान दुप्पट, गुरुत्वबल सुद्धा दुप्पट. जर एखाद्या वस्तूची चाल स्थिर असेल तर त्वरण कसं असेल? बघा चालीचा आणि त्वरणाचा काय संबंध आहे? धन, ऋण, शून्य की यापैकी नाही. जर चाल स्थिर असेल ना तर त्वरण 0 आहे. चालीमध्ये काही बदलच नाही आहे. जी चाल आहे ती आहे. त्वरणामध्ये काही बदल होणार नाही आहे. आरोग्य सेवकची फास्ट ट्रॅक बॅच या ठिकाणी आपण बघतोय. तांत्रिक अतांत्रिक दोन्ही या ठिकाणी आपण घेतोय. लाईव्ह सेशन, रेकॉर्डेड नोट्स सगळं. अभ्यासकट्टा नावाचा ॲप आहे. डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी जाऊन डेली लाईव्ह सेशन बघा. आपला अभ्यास वाढवा. थांबतोय. धन्यवाद.